आज बाळाचं दुसरं व्हॅक्सिन होतं, पण माझं मन त्या पहिल्या 12 तासाच्या आठवणींनीच पुन्हा घाबरत होतं. हो, पहिल्या व्हॅक्सिनला तिला जवळपास 12 तास खूप त्रास झाला होता. ताप, रडणं, अस्वस्थपणा आणि पूर्ण वेळ ती मांडीवरच होती. त्यामुळे आज व्हॅक्सिनसाठी जाताना माझ्या मनात थोडी जास्तीच भीती होती. संपूर्ण वेळ एकच विचार चालू होता, यावेळीही तिला तितकाच त्रास होईल का? आणि तिचं व्हॅक्सिन झालं. देतेवेळी थोडी रडली. मी तिला लगेच जवळ घेतलं. घरी आल्यावरही पूर्ण लक्ष तिच्याकडेच होतं. प्रत्येक आईला माहिती असेल, बाळाला थोडंसं जरी दुखावलं तरी आईचं मन किती अस्वस्थ होतं आणि बाळालाही त्याच्या दुखण्यावर जगातील कितीही भारी औषध मिळालं, तरी आईच्या कुशीसारखा आराम कुठेच मिळणार नाही. आणखी एक, मी तिला वारंवार फीड करत होते, जेणेकरून तिचं शरीर हायड्रेट राहील आणि ती लवकर रिलॅक्स होईल आणि अधूनमधून इंजेक्शन जागी तिला गार पाण्याने शेकही देत होते. तुमच्या बाळाला व्हॅक्सिननंतर किती त्रास झाला आणि तुम्ही शेकण्यासाठी गार पाणी किंवा बर्फ काय वापरलं? मला कमेंट करून नक्की सांगा.